हे विठ्ठल मंदिर आहे आणि हा भिवगड आहे। इथे आम्ही कार लावली आहे। विठ्ठल मंदिर आहे त्याच्या साईडला आणि विठ्ठल मंदिराच्या बरोबर समोर ही एक पाटी आहे। तर इथनं भीमगडाचा ट्रेक चालू होतो। वाडप जे गाव आहे ते थोडंसं पुढे हे गौर कामत नावाचं गाव आहे आणि इथनं साधारण अर्धा पाऊण तास लागतो गडावर पोचायला। तर आज माझ्याबरोबर अजून 4 लोक आहेत। हाय, तर श्रेयस, सागर, अभय आणि आपला नेहमीचा भाविक। या मारुती मंदिराच्या मागचा हा फोर्ट आहे आणि इथे पार्किंगला जागा आहे। सो गावातनं इथे येऊनही गाडी लावू शकतो। हे ते हनुमान मंदिर आहे आणि तिथनं या रिजला लागलो आहे आम्ही आणि या रिजवरनं सरळ जाऊन भिवगडाला जाता येतं। आता मी शेवटच्या जिन्याला पोचलो आहे। हा त्या काळातला थोडासा कोरलेला अर्धवट राहिलेला जिना आहे आणि आत्ता खूपच स्लिपरी आहे इकडे। जसा वरपर्यंत तो तिकडे पोचतो आणि मग ॲक्च्युअल फोर्ट चालू होतो। हा असा जिना आहे राहिलेला पण तो खूप जास्त घसरडा आहे। फारशी लोक येत नाहीत त्यामुळे इकडे बरंच शेवाळं साठलं आहे आणि त्याच्यामुळे ते अवघड होते, नाहीतर खरं तर इतकं अवघड नाही आहे। ते वर पोचल्या पोचल्या ही एक टाकी लागते। तर त्याचं नाव त्यांनी भुयारी टाके असं लिहिलं आहे। तर त्याचं कारण असं आहे की इथनं खाली जे काय आहे ते अख्खं भुयार खणलं आहे आणि सगळं पाणी त्यात साठलं आहे। इथेही खाली बऱ्यापैकी खोल वाटते काहीतरी, जे आता मातीने भरला असणार तशी बऱ्यापैकी मोठी आहे टाकी आणि जे ओव्हरफ्लो पाणी होईल त्याला बाहेर वाहून जायलाही जागा आहे। या गडाला भिवगड किंवा भीमगड अशी 2 नावं आहेत। तर हा कर्जतपासून साधारण 10 किलोमीटर लांब आहे आणि इकडे ट्रेक करायला साधारण अर्धा तास लागतो वर पोचायला। तर मला आत्ता एवढा घाम आला आहे कारण तो दमल्यामुळे नाही आहे, कर्जतला इकडे ह्युमिडिटी खूप जास्त आहे त्यामुळे तो घाम फुटला आहे, नाहीतर ॲक्च्युली दमायला काहीच झालं नाही आहे। तर गडावर काय राहिलं आहे हे जर बोलायला गेलं तर चढताना एक गुहा लागते आणि वर पोचल्यावर एक छोटी टाकी लागते। ह्या 2 गोष्टी सोडल्या तर फारसं काही राहिलेलं नाही आहे आणि जो काय मधल्या पॅसेजमधला जिना होता तो, तर एवढ्याच गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत। आणि मी आता गडाच्या एजला उभा आहे जिथनं हे खाली पांढरी गाडी जर दिसत असेल कॅमेऱ्यात तिथून आम्ही चढत आलो आहे। थोडं वर आलं की भाले किल्ला लागतो। इथे एक छोटं पाण्याचं टाकं आहे आणि गडाबद्दलची माहिती इथे एका पोस्टरवर लावली आहे आणि बाले किल्ल्याच्या अगदी समोर ही अजून एक मोठी टाकी आहे। तर बाले किल्ल्याच्या बरोबर वर चुन्याचं घाण आहे या गवतात लपलं आहे, ते कॅमेऱ्यात दिसणं अशक्य आहे आत्ता आणि एवढं गवत साईडलाही करू नाही शकत। ॲक्च्युली इथे असं आहे। या ट्रेकची डिफिकल्टी अगदी सुपर इझी किंवा इझीच्या अंडर येऊ शकते। नानासाहेब पेशवे यांचा जन्म वडाप ह्या गावात झालेला। तर या गडाची हिस्ट्री कुठेच अशी काही अवेलेबल मला मिळाली नाही, पण साधारण मी इथल्या आजूबाजूचे बरेच फोर्ट्स केलेत तर त्याच्या हिशोबाने इथे कुठला तरी घाट असणार जुन्या काळातला, ज्याच्यावर लक्ष देण्यासाठी हा फोर्ट काइंड ऑफ वॉच टॉवर म्हणून इथे असणार। इथे काही वाड्याचे अवशेष आहेत बाले किल्ल्यावर।
वदाप जे गाव आहे तर त्याच्या साईडून ही जी लोकं वर चालली आहेत ती ॲक्च्युली ढाकबैरीला चालली आहेत. तर इथनं ढाकबैरीला जायचा कर्जतवाला रस्ता आहे आणि जो पुण्याचा रस्ता आहे तो लोणावळ्याच्या साईडून जांभोळी गावातनं येतो. असं करून आमचा ट्रेक झाला आहे. आम्ही आता गौरकामतच्या साईडून परत खाली उतरायला लागलो आहे. गडावर बघण्यासारख्या साधारण एक 4 ते 5 गोष्टी आहेत आणि इथनं व्ह्यू पण खूप छान आहे आजूबाजूचा. चढताना आम्ही 5 मिनिटात चढलो आणि उतरायला आता 15-20 मिनिटं लागतात. तर आता आमचा गुहेत जायचा अटेम्प्ट आहे. ही अख्खी वॉल शेवाळ्यांनी भरली आहे. तर मी आता दोघांच्या मदतीने वर चढायचा प्रयत्न करतोय. ये रे. He is almost there. तर बरेच कष्ट घेऊन वर पोचलोय. तर इथे एक छोटी मूर्ती आहे कोरलेली. हा कॅमेऱ्यात तुम्हाला आवाज येतोय का मला माहीत नाही, पण प्रचंड प्रमाणात इकडे आज वटवाघूळ आहेत आणि त्यांचा हा आवाज आहे. इतका स्ट्रॉंग वास येतो त्यांच्या शीचा वास. हो फक. अरे कवडी वटवाघूळ आहेत ते. मी टॉर्च मारला अख्खी उडाली सगळी. भरपूर आहे का? भरपूर 100 आहे. तो आवाज बघ ना तू. आवाज आला होता. इकडे अजून एक गुहा आहे. बघ घे कलरला का. हो अशा प्रकारे गोप्रो सागरला आता वडापाव खायची इच्छा झाली आहे एवढ्या ट्रेक नंतर. त्याला त्याची गरम गरम होते. त्याला त्याचं पोट मेंटेन करायचं आहे.